अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथे पकडण्यात आलेल्या 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 51 भिक्षेकरांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी काही भिक्षेकरांना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे ठेवण्यात आलं होतं. त्यातील 10 भिक्षेकरांची तब्येत बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. या भिक्षेकरांना एका रूममध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं. त्या रूमला टाळं ठोकण्यात आलं होतं. संबंधित रुग्णांना साधं पाणी देखील देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे उपचार सुरू नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. तर या रुग्णांना दारूचं व्यसन असल्यानं ते उपचारांवेळी त्रास देत होते, त्यामुळे त्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं असा दावा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक चव्हाण यांनी केलाय. शुगरीत ज्यांची डेथ झाली आहे त्या संदर्भात काही चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे का, आणि आहे तर काय नेमकं काय प्रकार? चौकशी समिती स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन यांच्या अध्यक्षतेखाली आमचे आउटरीच RMO तसंच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्शना बारावकर आणि त्यांना लेखनिक म्हणून धाडगे यांचं नाव टाकलेलं आहे आणि त्यांना 7 दिवसाच्या आत अहवाल देण्यास सांगितलेले आहे. तर नेमकं कशा संदर्भात अहवाल आपण मागितलेला आहे? काय झालं की शिर्डीला जे भिक्षुकरी पकडले गेले ते अल्कोहोलिक होते आणि अल्कोहोलिक लोकांना 2-3 दिवस अन्न पाणी मिळालं नाही आणि अचानक त्यांचे ते सायकेट्रीचे प्रॉब्लेम, त्यांचे अल्कोहोलिकचे प्रॉब्लेम ह्यामुळं विसापूरच्या भिक्षुकर हाऊस तिथून त्यांना इथं आणलं गेलं. इथं आणल्यानंतर त्यांना अन्न पाणी न मिळणे आणि अल्कोहोलिक असल्यामुळं त्यांना वेळेवर अल्कोहोल न मिळणे या गोष्टीमुळं त्यांचा डेथ झाला. एक कालच्या डेटमध्ये झाला आणि एक 3 आजच्या डेटमध्ये झालेले आहेत. तर त्याची नेमकं कशामुळं मृत्यू झाला त्याच्यामध्ये कुणाकडून काही दिरंगाई झाली का, प्रशासनाकडून काही दिरंगाई झाली का, किंवा हॉस्पिटलला जे आपले कर्मचारी आहेत त्यांच्याकडून काही दिरंगाई झाली का, डॉक्टरांकडून काही दिरंगाई झाली का, या संदर्भात चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमलेली आहे आणि चौकशी अहवाल त्याचा 7 दिवसात येणे अपेक्षित आहे. सर, दुसरी गोष्ट आरोप पण असं होतोय की पाणी देखील त्या पेशंटला दिलं गेलं नाही. ॲक्च्युली हे पेशंट डिहायड्रेशनमध्ये असतात, त्यांना पाण्याऐवजी सलाईनची गरज असते आणि ह्या पेशंटला जेव्हा तपासत होते डॉक्टर तर त्यांना ते अल्कोहोलिक विड्रॉलमुळं त्यांचे हातपाय असे हालत होते की त्यांना सलाईन लावणेसुद्धा अवघड होत होते. म्हणून त्यांची बोटं बांधली होते आणि बोटं बांधून त्यांना सलाईन वगैरे लावण्याचा प्रयत्न करत होते. हे लोक तोंडाने पाणी पिऊ शकत नव्हते डिहायड्रेशनमध्ये असल्यामुळे. त्यांना उपचार देण्यासाठी खूप लोकांनी, आपल्या हॉस्पिटलच्या लोकांनी प्रयत्न केला, पण त्यामध्ये हे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत. ते आता नातेवाईक पण असे आरोप करतायत की पेशंटला बांधून ठेवलं वगैरे. मग ते बांधून याच्यासाठीच ठेवलं होतं की त्यांचे जे इन्व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत त्या कंट्रोलमध्ये याव्या आणि काही लोक पळून जात होते तर पळून जाऊ नये आणि त्यांना प्रॉपरली व्यवस्थित ट्रीटमेंट मिळावी ह्याच्यासाठी केलेलं होतं. एकूण किती पेशंट म्हणजे आपल्याकडे कधी दाखल झाले होते ते? आपल्याकडं 6 तारखेला काही पेशंट 4 पेशंट आले होते आणि 7 तारखेला आपल्याकडं 6 पेशंट आले. म्हणजे त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.